गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रथमान फिल्टर मध्ये. तर फायनली खूप दिवसाच्या याच्यानंतर आमचे व्हॉट्सअप ग्रुप मधनं फायनली आमची ट्रिप निघालेली आहे खऱ्या रिअल लाईफ मध्ये. आपलं काय म्हणता पाठीमागे तुम्हाला दिसत आहे सगळे आंबे बसलेत, त्यामुळे आम्ही चाललो आंबा घाटात. रंगरंगी रंग बघा बघा, गुलाबी आंबा बघा, वरती काळा खाली गुलाबी. हा बघा इथं लांबडा आंबा राघू फायनली आम्ही निघालो आमच्या ट्रिपसाठी. आम्ही निघालो आंबा घाटाला, दख्खन ग्रीन रिसॉर्टला, ज्या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी पण गेलो होतो. खूप पोरांची इच्छा होती यायची, त्यामुळे आम्ही निघालो. कारण की खूप पोरं कामात स्ट्रेस मध्ये गेली होती, त्यांना स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी आम्ही चाललो इथे. खरं तरी आमची बिझनेस ट्रिप असू शकली असती, पण बिझनेस ट्रिप आपली. येस, तर आम्ही निघालो ट्रिप मध्ये. आणि चला परत रस्ता एन्जॉय करा, भेटू आपण डायरेक्ट आता रिसॉर्टला. अभी गाइजानो हम ना वड़ा पाव खाने आए हैं इधर. छोरा लोग बैठे हैं सब. ये देखो गरम गरम वड़ा पाव तया. मामा इधर वड़ा पाव तया. मामा हाय करा. हाय करा. काका भी हमारे साथ है. मिरचा का एक काका भी हमारे साथ है. दो काका. ये काका कौन? ये काका हम आदमी लोग का ये काका ये काका ये काका का बच्चा. ये बापा लोग उधर काकू आम्ही इथं आलोय आंबेश्वर मध्ये. आंबा काढणं जाताना तुम्हाला लागतो वडापाव. तिथं वडापाव चांगला असतोय, शेवट वडापाव. तुम्ही खायला सगळेजण या. माझा डाएट आहे, सगळेजण वडापाव खाणार आहे. खाली कुठं मी वडापाववर खात नाही, कारण की फॅटी चीज खात नाही मी गोष्टी. सगळेजण खाणार आहेत, ते खाऊ द्या. मी तोपर्यंत डाएट काय बघतो, फ्रूट सॅलेड वगैरे. आपण 8वा वडापाव या माणसानं 8 वडापाव खाल्ल्यात बघा. हे 2 वडापाव बाहेर आल्यात. मामा आता पाणी इथल्या झाडावरचे पक्षी दबले त्याच्यामुळं ते उडून चालल्यात बघा. बापाही मात्र बघा बघा. हे विक्रम भावाचे हे डॉक्टर आहे, दवाखाना आहे. जर तुम्हाला फ्री मध्ये ट्रीटमेंट पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याकडे भेटू शकता. फक्त यांच्याकडे तुमच्याकडे ऑपरेशन करण्याची गॅरंटी आहे, तुम्ही नीट होल का याची गॅरंटी नाही आहे. तर गाईज फायनली आम्ही आमच्या रिसॉर्टला पोहोचलेला आहे. तर तुम्हाला मी आमचा मस्तपैकी रिसॉर्ट दाखवतो, हे बघून घ्या. किती सुंदर स्वच्छ नेटकं वगैरे सगळं आहे. अरे रे कोणी घाण कुठलेला तुम्ही आहे. देशी टँगो आलेला आहे खाली, देशी टँगो खाली आलेला आहे. घेऊन आले असं तरी नाही. तर मस्तपैकी रिसॉर्ट आहे, तुम्हाला सगळं दाखवलं मी तुम्हाला चांगला करून वगैरे. मी ती बॅग घेणार होतो, नाही होतो कारण की दिली बारकी आहे. One hour later. हॅलो गाईस, तर तुम्ही ते बघू शकता की आम्ही मस्तपैकी खेळलोय वगैरे आणि स्विमिंग वगैरे केला, दंगा जाम केलाय. तर आता आम्ही सगळं आवरून फ्रेश वगैरे होऊन सगळेजण जेवायला आलेलो आहे आणि खूप दमले आहेत. आता आम्ही मस्तपैकी जेवणार आहे. खतरनाक आम्हाला जाम भूक झाल्या.
आम्ही आत्ता आमच्या करंट टाइमचं जे फूड आहे ते मटन आहे, संध्याकाळी आम्हाला चिकन आहे आणि यांना व्हेज आहे त्या दोघांना. ही दोघं बोंडी बघा. नाही हा तुम्ही व्हेज नाही काय? हा, मग यांना व्हेज आणि त्यांना व्हेज. त्या काका काका बघा, ते ड्रायव्हर काका मजावर बसलं बघा. आणि हे पण काका, हे खरं खूप मटण खातात. बोकड खातात. जेवणार आहे मस्त तुम्हाला जेवणाला दाखवतो. तर हे आमचं मेन कोर्स आलाय. हे आहे मटन, तांबडा, पांढरा, सोलकढी, अंडा वाटी, कांदा लिंबू चपाती. जेवण शेवट असं दिसायला तर भारी. बेस्ट. जेवण संपवतो. बोकडी घेऊन आलो कापासाठी. तर पोरांना 65 खात असल्यामुळे पोरांना 65 ला घेऊन आलो आम्ही. ही 3 बोकडं बघा. ही दोन रे ही 100 ग्रॅम शिल्लक आहे ते खायला घालून 100 ग्रॅम, ही अर्धा किलो आहे बघा. ही असं बसतात सगळी इथे ही. आणि बसतात सगळे असं आम्ही इथं मस्त की 2 टाइम आम्ही पोहलोय, कारण की व्हिडिओ थोडंफार केलं, आम्ही जास्त केलं नाही, कारण की आम्ही एन्जॉयमेंट केलं. तुम्हाला ब्लॉग्स दाखवण्याचा जर मी एन्जॉयमेंट केलं तर अवघड होईल ना. खूप खर्च करून येत आलोय मी. हो 5,000 रुपये 1 नाईटला दिलं मी स्टेला. नो, तर हे खूप खर्च करून इथं आलेलो आहे. मी खूप स्ट्रगल करून आलो, कारण की आमच्या पाठीवर बॅकअप नव्हता ना. आम्ही कष्टात दिवस काढल्यात. ही सगळी काय अंड्याची होती सगळी. सगळी इच्छा आहे ती मिळून झाली, पूर्ण होईल. त्याची इच्छा आहे पण सांगू शकत नाही. हे मन पण ते येऊ. तर आम्ही इथं आलेलो आहे मस्तपैकी. इथं आम्ही 65 वर खाणार, खूप छान खाणार. आणि मी तर खूप छान खातो, बाकी सगळी काय कुसकरून खातात आणि खूप छानपणे खाणार. मी तुम्हाला ब्लॉग वगैरे आवडत असेल तर आपले लवकरात लवकर तुम्ही सबस्क्रायबर पूर्ण करा. 1 मिलियन व्ह्यूज होते. 1 मिलियन व्ह्यूज मला खूप सारे पैसे मिळू दे. मी तुम्हाला सगळं जग दाखवेन. तुम्हाला आता मी हॉटेल वगैरे दाखवतो, सिटी दाखवतो. पुढच्या वेळी तुम्हाला मी कसं देश वगैरे दाखवेन. त्यासाठी हे प्रोत्साहन मला मिळू दे. त्यासाठी तुम्ही मला फॉलो करा, तुम्ही सबस्क्राईब करा, मला व्ह्यूज वाढवा. तरीका है भीक मांगने का? आपल्याला यात खूप सारे पैसे कमायचे, कारण की आपल्या मित्राचा आपल्याला इलाज करायचा, कारण की त्या खूप लोकांवर परिणाम झाले. ह्याच्या गुडघ्यात मेंदू असल्यामुळे मेंदूला सांधुवात झालाय, त्यामुळे त्याचा आपल्याला इलाज करायचा आहे. तर असं करतो, मस्त खातो. हे काय आलं बघा, हो का संत्री सालाय फुगलेला संत्री, ताणी माडीला संत्री. चव सांगा मला. एकदम थडकवास तुझ्यासारखं. मग मी तुम्हाला हे लोकेशन सजेस्ट करणार नाही, कारण की मी अशा ठिकाणी खात नाही. मी तुम्हाला चांगलं ठिकाणच सांगेन. गरम पाण्याची पिशवी विसरलास का? तर मी तुम्हाला चांगलं ठिकाण सांगतो. हो का, हे नेम हे काका आहेत आपले, आणि खूप सारे आणून दिले. अगं थँक्यू. चाट मसाला घे, चाट मसाला. काका हात करा काका हात करा. चांगलं 65 काय बघा मी खाल्लंय. इकडे जा त्यांच्यासोबत. खूप सारे आम्ही मागवले, कारण की आज फ्रायडे आहे. 65 खावा 65 सकाळ संध्याकाळ. तुम्हाला बघायचंय आमच्याकडे एक हे त्याला काय मेंढी. तुम्हाला गवारेडा बघा, गवारेडा. हे बघा, याला कोबी म्हणतात. कोबी याला खूप आवडतो, त्यामुळे तो खूप सारा कोबी खातो आणि टुसटुस करतो. बघितला केवढा मोठा जबडा आहे. महिन्याभरात राशन एकदा संपत होतो. मुंह से सुपारी निकाल के बात कर. ये बड़ी अच्छी बात कही आप. हे जर असं चालू राहिलं तर राज्यात अन्नाचा तुटवडा होईल. एक मिनिट. तू मेरे से प्यार करते की नाही? मेरे से प्यार करते की नाही? तुम्ही कधी जर आंबा साईडला आला तर तुम्हाला हे हॉटेल दिसेल. हॉटेलचं नाव हॉटेल सुपर बघायचं आहे बघा. तिथं चायनीज आणि 65 शेवट मिळतं. आम्ही 65 खाल्लो. तुम्ही कधी तर 65 खावा. हे हॉटेल आहे, हॉटेल सुपर चायनीज, 1 नंबर आहे बघा. असं कर. चांगला आहे की नाही? तुझा रिव्ह्यू दे.
अतिशय उत्कृष्ट प्रकारचं भरपूर हाडं असलेलं चिकन 65 आम्ही आता इथं खाल्लं. अतिशय रुचकर पद्धतीनं बनवलेलं असं चिकन 65 होतं. तू सांग कसं वाटलं? मला खूप आवडलेला आहे. हाडं होती त्यात, खरं खूप टेस्टी होतं. त्यांनी खूप मनापासून बनवलं, आतल्या अंतर्गत मनापासून त्यांनी बनवलं. खूप आवडलं. आता ह्यांना विचारा कसं वाटलं 65? 65 चांगलं होतं. टेस्ट खूपच चांगली होती. सिरियस फक्त व्हायचं नाही शेजवान- बाबा प्रत्येक वेळी. मला आता आम्ही पुढे बुर्जी खायचं आमचं नियोजन आहे, आपण बुर्जी खायला घेऊया. तर रोहितचे इथे काका सापडलेले आहेत. तुझं काय म्हणलं की काका एवढे दिवस कुठे गेला, तर त्यांना विचार का गेले ते नाव. कुठं होतं तुम्ही एवढे दिवस? लय शोधलं आम्ही तुम्हाला. आता हे काय तुमच्या हात दुखत नाही दुखत नाही काका, तुमच्या हात दुखत नाही. क्रोसिन आणू का? काका खूप दिवसांनी गाइस गुड मॉर्निंग. तो सुबह के अभी 6 बजे और 6 बजे मैं 5 बजे जाके मॉर्निंग वॉक करके आया हूँ. और ये सभी लेजी लोग अभी देखो उठ गए हैं. लेझी काका, लेझी काका. आणि सकाळी मस्त उठून मी मॉर्निंग वॉक करून आलो इथं. 10 किलोमीटरचा पट्टा मी करून आलो मस्त. छान वाटलं मला खूप, कारण की मला डेली सवय आहे. मी योगा वर्कआउट वगैरे खूप खूप साऱ्या गोष्टी डेली माझ्या रुटीन मध्ये करतो, कारण की हेल्थ ही आपली लाईफ आहे आणि हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी दिस इज गजकरण. गजकरण. Hey, who is this boy? Who is this boy? Please, bullshit. तर आता मी उठलो आणि मस्त मी आता स्विमिंग वगैरे करणार, कारण की तुम्हाला माहिती आहे हेल्दी डेली लाईफ. तुम्हाला अजून एक बघायचं आहे का? फार आवडायला बघायचं. लय खोयला आवडला. अरे सगळं बाबा बोलल्यात. आता उठल्यात 6 वाजता उठल्यात. दाखवतो तुम्ही माझी उडी बघू शकता. बघा उडी. आणि याने उडी मारलेली नाही. शेवटी मस्त पाण्यात आली. One, two, three, start. आपण डॉक्टरकडे जाता काय? तू तर बोल ना, ॲलर्जी आहे की नाही? तर आता आम्ही आमच्या मित्रांवरती प्रँक करणार आहे. ही आमची रूम टूर आहे. मस्त रूम टूर आहे. रूम टूर अशी मस्त मस्त आहे. तर आता आम्ही सगळेजण आवरून वगैरे निघालेलो आहे. नाश्ता वगैरे केला. नाश्त्याचा शूट घ्यायचा झाले आणि आता मी आंबाघाटात पोहोचतोय. आंबाघाटात तुम्हाला मी एक असं मंदिर दाखवणार आहे. घाटवरती रस्ता आहे आणि त्याच्या घाटाच्या खाली दरीमध्ये हनुमानाचं मंदिर आहे. ते एवढं सुंदर आहे. हा असा पूर्ण रस्ता जायला तिथं रस्ता आहे. इकडून असा गोल फिरून फिरून रस्ता आला. तुम्हाला वर गेल्यावर मी रस्त्याचा व्ह्यू दाखवतो. तर आता मी ते मंदिर बघायला चाललोय. हे मंदिर असं इथं आणि पूर्ण सगळी दरी आहे. बघा बघा, खूप चांगलं मंदिर आहे. शांत आहे एकदम. हे सगळी आपली टीम इथं पोहोचल्या. पुढचं चप्पल काढूयात. जय श्रीराम. इथं घंटा आहे बारकी. मंदिर आहे.
तुम्हाला कसं वाटलं मंदिर? एक नंबर. तुम्हाला आवडलं? होय. आता आम्ही इथनं एक डॅम आहे त्या डॅमच्या आता एक कोकण दर्शन म्हणून एक स्पॉट आहे. तर आम्ही इथं आलोय बघा अरे हे मागं कुठे तर हे असं इथं तुम्हाला स्पॉट आहे फिरायला मस्त पैकी. तिथून तुम्हाला ते असं इथून गाडी आहे ते तुम्हाला दर्शन करून आणतात, कोकण दर्शन वगैरे. आणि तुम्हाला इथं दरी वगैरे दिसत असेल खूप चांगली मस्त वगैरे. दर्या में खसखस. गलिच्छ बोलवला हा. तर असा स्पॉट आहे. खरं पाऊस आहे आम्ही थांबलो इथं. इथं खूप सारे माकड पण आहेत. तुम्हाला दाखवतो माकड. ओके तांडू करते त्याचा व्हिडिओ काढ. मी कसं करतो बघा तो त्याचा व्हिडिओ काढ. खूप सारे माकड आहे बघा इथे. खूप सारे माकड आहे बघा. माकड आहे. किती मस्त पैकी हा पाऊस वगैरे पडायला जातो. किती मस्त दर्शन आहे कोकण. हा पाऊस आहे. मुंगूस बघा मुंगूस. हे बघा मुंगूस बसला इथे. पुढं बघतो मुंगूस. हा मस्त पैकी किती पाऊस आहे बघा. आणि पोरांना कळत नाही एन्जॉय करायचं. खूप मस्त निसर्ग किती छान आहे. बाहेर फिरायचं हे करायचं. खूप सुंदर आहे निसर्ग हा. मला खूप आवडतो निसर्ग. येस येस. हा बघा निसर्गाचा राक्षस. बक्षस निसर्ग मधला चित्ता दाखवा रे. पुढे बघ चित्ता. अरे पुढे बघ. निसर्ग मधला भस्म आहे. निसर्ग मधला भस्मे आहे. कोण मग ना आज तो भस्मे आहे. किचन. इथे एक मस्त गाणं. तर आता आम्ही सगळे पावनखिंडला आलोय. सगळी गँग इथं आलेले आहे. वायफाय दे ना. पावनखिंड इथं आहे बघ. इथे पावनखिंड. तिथे बाजीप्रभूंनी मोजकेच मावळ घेऊन खिंडीमध्ये यूज केले होते. आणि शिवाजी महाराज जोपर्यंत विशाळगडला पोहोचत नाही आणि तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत त्याने प्राण सोडलेले होते. आणि ही आहे ती खिंड. माझी खिंड. इथनं खाली ही खिंड मी लढवली. आणि इथनं खाली सगळी खिंड आहे. हे बाजीप्रभूंची समाधी. या ठिकाणी त्यांची समाधी आहे. आणि इथून या ठिकाणी पूर्ण खिंड चालवल्या जिथं आपल्या वीर बाजीप्रभूंनी जी खिंड लढवली आणि शिवाजी महाराज त्यांनी जे संरक्षण केलं. तिथे खिंड आहे. इथे खिंड चालू होते अशी. ही खिंड बघा. ही अशी पूर्णपणे जुनी खिंड आहे. इथे धबधबा असतो या ठिकाणी. ही अशी पूर्ण खिंड आहे. तुम्हाला हे पण महादेवाची पिंड बघा. ही अशी खिंड आहे. ह्या तुम्हाला ज्या पायऱ्या दिसतात या पायऱ्या थोडंफार त्यांनी आता नवीन बनवल्यात. आधी या ठिकाणी पायऱ्या वगैरे नव्हत्या. मोस्टली ट्रेकिंग इथूनच चालू होतं. इथून डायरेक्ट विशाळगडसाठी स्ट्रेट रस्ता आहे. म्हणजे जो ऍक्च्युली जुना होता खरा तो इथून रस्ता आहे. ही खिंड दिसत असेल बघा. ही सगळी आता ही खिंड आहे बरोबर. आणि आपण ज्या ठिकाणी थांबलोय ही खूप पवित्र जागा आहे. हे आमचं भाग्य आहे इथं थांबण्याचं वगैरे. ही खिंड आहे. तिथून डायरेक्ट विशाळगड आहे. आणि खूप भाग्य आमचं चालू आहे. आम्ही थांबलो इथं. बोला राहू दे पैसे संपल्यात. या लिंबू सोडा काकडे. लिंबू सरबत कोकण. आता आम्ही एका ठिकाणी आलोय. पावनखिंडीतून उजवीकडे बाहेर पडतो जिथे मलकापूर जायला रोड आहे. तिथून उजवीकडे घेतल्यानंतर ना 5 किलोमीटर फिरवल्यानंतर तुम्हाला हे मंदिर दिसेल. हे देवस्थान एक म्हणतात की जागृत देवस्थान आहे. खूप जणांकडून या गोष्टीबद्दल ऐकले पण. तर यासाठी आमच्या मित्रांना आम्हाला स्पॉट दाखवला. मी या ठिकाणी आलोय बघा. ते जोग आहे मंदिर. खूप शांत ठिकाण आहे आणि पीसफुल जागा आहे. तर आता आम्ही फायनली सगळेजण पेठ वडगावमध्ये पोहोचलोय. आणि आम्ही पेठ वडगावमध्ये MK अख्खा मसूर हा फेमस आहे. अख्खा मसूर खायसाठी आलोय. तर हा पेठ वडगावमध्ये खूप फेमस आहे.
हे असं आतमध्ये हॉटेल आहे. आम्ही सगळेजण आता इथे जेवायला बसलोय. मी थोडंसं खातोय. या सगळ्यांसाठी खूप मागवलं आणि आज जरा त्या आहेत ना सॅलेड वगैरे खाले. होय निधी मागणी केली पहिला. ऋषभला बटर रोटी आवडते. 8 बटर रोटी सोमवारी त्याला 5 बटर रोटी अर्धी भाकरी. जाते फोन करून हे आमचे आदी भाऊ आहे. मी आता मंगळवारी हे सांगली जेलमध्ये असतात. बुधवार गुरुवारी येईन. त्यांचं काम चालू आहे. बुधवारी गुरुवारी येईन. आणि तुम्हाला माहिती सर सांगतो, यांचं लग्न झाले हा माणूस हा बटरवड्या हा सगळ्या बटरवड्या सॉफ्ट आलं सॉफ्ट. या माणसाचं लग्न झाले. यांना एक आता 12 दिवसाची मुलगी आहे. हा आणि यो बापाही माणूस आहे तरी पण आमच्यासोबत फिरायला. आणि फक्त ह्यो व्लॉग आता तुमचा कधी पडणार? हे 2 दिवसात पडेल. 2 दिवसांनी पडेल तेव्हा ती मुलगी 15 दिवसाची होईल. हा तेव्हा तिचं बारसा असेल. हा बारसा असेल. आणि तिचं नाव सरप्राईज ठेवतो पुढच्या व्लॉग मध्ये सांगतो तुम्हाला. जर आम्हाला आमंत्रण झालं आम्ही गेलो तर हा तर तुम्हाला नाव सांगतो, नाही तर सांगणार ना. नाहीतर आम्ही यांची पार्टी होणार आहे त्या पार्टीचा ब्लॉग करून आम्ही तिथे एक्स्ट्रा प्लेट आणतो. लसूण आहे बघा किती होते हे आताच ठेव प्लेट नाही. नाही हे लसूण आहे ना. हा 2 साधा कुठला येऊ साधा. ह्याच काढू का चालतोय ना. घर तिकडे सरक पद्या एवढ्या आपण दोघं. तर हा आहे साधा. हा लसुणी. हा पण साधा आहे ना. लसूण हा लसुणी कारण की मला लसुणी आवडत नाही. साधा आहे. हा साधा आहे आणि हा लसुणी. साधा आहे हाच फरक एवढा असतो की थोडा तडका असतो आणि साधा हा नॉर्मल जसं त्यांचा आहे अख्खा मसाला ओरिजिनल असं असतो. तर आता मी खातो. मला जाम भूक लागलाय. तर एक मजेची गोष्ट म्हणजे मला या ट्रिपचा ब्लॉग एडिट करताना आठवलं की मी या ट्रिपचा ब्लॉगचा आउट्रो केलाच नव्हता. तर फायनली मी या ट्रिपचा ब्लॉग पूर्ण एंड झाला 2 दिवसानंतर करालो. आणि आता तो मला मी यामध्ये टाकेन आणि तुम्ही हा आत्ता आउट्रो बघत असेल. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलचे ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचं एक्सपेक्टेशन आहे ते मला सांगा. मी ते नक्की कंप्लीट करेन. आणि लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.